हॉस्पिटल परिसरातली ही बातमी आहे। पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली बातमी महत्त्वाची। पुणे शहरातला 10 दिवसांसाठीचा लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून पुन्हा एकदा अनलॉक आणि मिशन बिगिन अगेनचा टप्पा पुणेकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे। काय काय सुरू असणार आहे, काय काय बंद याची नियमावली आज जाहीर होणार आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बाब म्हणायला हवी, पण आपल्याला माहिती आहे पुण्यात रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतानाही दिसते आहे। त्यामुळे पुणे शहरात 10 दिवसांच्या लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस आहे। अधिक माहिती घेणार आहोत अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, अनलॉकची नियमावली आज जाहीर होईल, साधारण पुणेकरांसाठी निश्चितच दिलासा म्हणायचा, कारण एकीकडे रुग्णसंख्या देखील वाढतेय, प्रशासनाची देखील निश्चितच धावपळ होत असणार आहे या सगळ्यामध्ये। रेणुका, आपण जर बघितलं तर पालिकेचे आयुक्त असतील किंवा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील त्यांनी कुठंतरी आता 23 नंतर पुन्हा लॉकडाऊन असणार नाही असं सांगितलेलं आहे। मात्र असं असताना प्रतिबंधित क्षेत्र किंवा कंटेनमेंट झोन आपण ज्याला म्हणतो, जिथं रुग्णांची संख्या वाढते तिथं मात्र निर्बंध असतील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल की गेल्या 10 दिवसामध्ये जी काही रुग्णवाढ झालेली आहे त्यानुसार ही कंटेनमेंट झोन आहे त्याची पुनर्रचना होईल। म्हणजे जिथं उद्रेक जास्त असेल, प्रादुर्भाव जास्त असेल ते भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जातील। याच्यामध्ये कदाचित काही जुने असतील, काही नवे असतील। तसंच जिथं संख्या कमी झालेली आहे तो भाग हा प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येईल। तेव्हा सुरुवातीला प्रतिबंधित क्षेत्र कोणती आहेत हे ठरवलं जाईल आणि त्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणते निर्बंध असतील हे निश्चित केलं जाईल। याचा अर्थ जिथं प्रतिबंधित क्षेत्र नाही तिथं पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरू राहतील कंटिन्यू, परंतु नव्याने काही गोष्टी सुरू होतील का याची उत्सुकता आहे। उदाहरणार्थ पुण्यामध्ये अजूनही रेस्टॉरंट, हॉटेल्स जे आहेत ते सुरू नाही आहेत। पुण्यामध्ये बसची जी व्यवस्था आहे सार्वजनिक ती सुरू नाही आहे, ती फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी आहे। रिक्षा चा उपक्रम सुरू केला होता, अर्थात तो मर्यादित होता, डायल रिक्षा इमर्जन्सी, परंतु तो देखील बंद करण्यात आला। त्यामुळं याबद्दल उत्सुकता आहे की जुन्या गोष्टी सुरू राहण्याबरोबर नवीन काही सुरू होतंय का। अर्थातच शाळा, कॉलेजेस सुरू होणार नाहीत, नाट्यगृह सुरू होणार नाहीत, थिएटर सुरू होणार नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे। परंतु काही जसं गोष्टी म्हटलं की रिक्षा असेल, बस असेल, या सुरू होतील का याकडे लक्ष आहे सर्वसाधारण। किंवा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा बँका बंद राहतात किंवा आर्थिक व्यवहार तिकडे होत नाहीत, तिथं काही सवलत दिली जाईल का, तिथं काही खाजगी कार्यालय सुरू केली जातील का, याची उत्सुकता आहे। आणि अर्थातच प्रतिबंधित क्षेत्र आधी निश्चित करून मग ही नियमावली आज उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात आपण बघितलं की उलटसुलट चर्चा झाल्या, जे 2 पूल पाडायचे होते त्या काळात हा अट्टाहास आहे का अशी टीका झाली। ते पूल पाडण्याचं काम अर्थातच गतीनं सुरू आहे। त्यानंतर मेट्रोची कामं जी आहेत ती सुरू होती। त्यामुळं कुठंतरी हे लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा अनलॉक सुरू होईल तेव्हा निश्चितपणे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका तर काय असणार, नियमावली नेमकी काय जाहीर होणार आहे आणि त्या संदर्भात उत्सुकता असणारे पुण्यातले पुणेकरांना निश्चितच धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय पुण्यातली ही बातमी, पण पुण्यातल्या आणखीन एक प्रकार आपण बातमी बघणार आहोत। घरकाम करणाऱ्या महिलांना लॉकडाऊनमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय आणि त्यांनी या संदर्भात काल आक्रोश केल्याचं कळतंय। लॉकडाऊन झाल्यापासून या महिलांना काम नाही, उदरनिर्वाहाचं साधनच बंद झालंय आणि त्यामुळे घर चालवायचं कसं असा प्रश्न या सगळ्यांसमोर उपस्थित झालाय। वडगाव शेरी परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। घरकामगार महिलांनी एकत्र येत राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे मदतीसाठी आता विनवणी केली आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना प्रतिमाह किमान 10,000 रुपये लॉकडाऊन संपेपर्यंत मिळावेत, याकरता या महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आता पत्र पाठवून आपली विनंती केली आहे। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यातल्या पूर्णामधली। पूर्णा इथे एका कोरोनाग्रस्त महिलेला नजर चुकीनं जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची बातमी आपण बघतोय आणि त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली होती। जिल्हा रुग्णालयातल्या आणखीन एका रुग्णाच्या नामसाधर्म्यामुळे हा प्रकार झाल्याचा आता प्राथमिक चौकशीत उघड झालाय। डिस्चार्ज देण्यात आलेल्या पूर्णा इथल्या महिलेमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलाय। या महिलेला चुकीनं सुट्टी देण्यात आल्याची माहिती पुढे आली आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन आता त्वरेनं कामाला लागलंय। रात्रीतून या महिलेची रवानगी शासकीय रुग्णालयात परत करण्यात आली आहे। त्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एका खास टीमला पूर्णाकडे पाठवलं होतं, पण सुट्टी मिळाल्यापासून ही महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली होती आणि यातून कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे का हा सवाल आता मोठा उपस्थित झालेला आहे। गैरसमजुतीतून या महिलेला हा डिस्चार्ज देण्यात आला होता।
आणि तर बातमी आहे ठाण्यातली. एकीकडे कोविड सेंटरसाठी वेगवेगळे हॉटेल्स देखील ताब्यात घेतले जात आहेत आणि अशाच कोविड सेंटर म्हणून ताब्यात गेलेल्या एका हॉटेलमध्ये बर्थडे पार्टीचं कसं आयोजन करण्यात आलं होतं आणि या संदर्भात काही कारवाई होताना दिसते का, हा न्यूज 18 लोकमतचा सवाल आहे. ठाण्यात कोविड केअर सेंटरमध्ये ही पार्टी सुरू होती. या हॉटेलमधल्या 70% खोल्या पालिकेनं ताब्यात घेतल्यात. 10 ते 15 जणांनी पार्टी केल्याची ही दृश्य आता आपण बघतोय. या पार्टी प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे आणि 15 जणांवर या पार्टीमुळे गुन्हे दाखल झालेत.